नमस्कार. गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो. पावसाळी पर्यटनाच्या दृष्टीनं सातारकरांची विविध ठिकाणी बहुतांशी धबधब्याच्या परिसरामध्ये रीग लागल्याचं चित्र दिसत आहे. या ठिकाणी निष्काळजीपणा हा जीव घेणा ठरल्याच्या अनेक घटना आपल्याला घडल्याचं चित्र दिसून आलं. या अनुषंगानं सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीनं जिल्हाधिकारी जितेंद्र टुडी यांनी अशा विशिष्ट ठिकाणच्या धबधब्यांना बंदी घातली आहे. एकूणच घडलेल्या दुर्घटना टाळता येणं हे आपल्या हातामध्ये आहे. आपण पर्यटन करत असताना आपला बेजबाबदारपणा हा जीव घेणा ठरू शकतो. यासाठी सतर्क राहणं त्याचबरोबर सावध असणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. मात्र आपल्या निष्काळजीपणाची किंमत आपल्या आप्तेष्टांना भोगावी लागते याची अनेक उदाहरणं आपण पाहिलेली आहेत. एकूणच या सर्व धोकादायक परिस्थितींच्या अनुषंगानं घडणाऱ्या अपघातांवरती नियंत्रण मिळवणं यासाठी सातारा जिल्हा प्रशासनानं अशा जिल्ह्यातील धबधब्यांच्या ठिकाणी जाण्यासाठी पर्यटकांना बंदी घातलेली आहे. खरं तर निसर्गाचा आनंद मुक्तपणे घेणं, आल्हाददायक वातावरणात फेरफटका मारणं आणि आपल्या डोळ्यांमध्ये हा निसर्गाचा चमत्कार साठवून ठेवणं ही खरं तर काळाची गरज म्हणून प्रत्येक जण आपण निसर्गामध्ये विशेषतः पावसाळ्यामध्ये पर्यटनासाठी बाहेर जात असतो. पर्यटन ठिकाणी विशेषतः धबधब्यांच्या ठिकाणी किंवा निसर्गाचे स्रोत आहेत अशा ठिकाणी पर्यटक हे त्या निसर्गाला अनुभवण्यापेक्षा आपल्या मोबाईलमध्ये सेल्फीमध्ये कैद करण्याचा धाडसी निर्णय घेत असतात आणि हा घेतलेला एक निर्णय आपल्याला जीव घेणा ठरल्याच्या काही घटना आपण पाहिलेल्या आहेत. एकूणच या सर्व गोष्टी करत असताना नागरिक म्हणून आपलं स्वतःचं देखील तितकंच कर्तव्य आहे. म्हणून प्रशासनानं देखील नागरिकांच्या काळजीसाठी त्यांच्या हितसंवर्धनासाठी अशा विविध ठिकाणच्या जिल्ह्यातील धबधब्यांच्या ठिकाणी प्रवेश निषिद्ध करण्यात आलेला आहे. त्याची अंमलबजावणी देखील सुरू झालेली आहे आणि एकूणच या सर्व ठिकाणी सुरक्षेच्या सर्व त्या उपाययोजना म्हणून वाईल्ड लाईफ असेल, फॉरेस्ट असेल आणि पोलीस प्रशासन असेल यांनी सुरक्षिततेच्या संदर्भातल्या उपाययोजना करून सुरक्षा रक्षक तैनात करणं असेल किंवा तिथल्या स्थानिक नागरिकांना सूचित केलं असेल, अशा सर्व त्या उपाययोजना केलेल्या आहेत. धोकादायक किंवा जिथे मागे घटना घडलेली आहे त्या ठिकाणी आपण त्याला स्टेशन करून ठेवतो आणि जिथे काही गरज पडेल त्या ठिकाणी आपण एनडीआरएफची टीमला पाठवतो. एक आणखीन आदेश सध्या आम्ही काढत आहोत. आपल्या जिल्ह्यामध्ये एक घटना घडली की 2 लोक वाहून गेले होते, धबधब्याकडे गेले होते. तर आपल्या जिल्ह्यामध्ये जसे 7 मोठे धबधबे आणि 22 मध्यम आकाराचे धबधबे आहेत. तर त्या ठिकाणी एक आदेश पण आम्ही आता काढतो आहे की तिथे पावसाची काळात आपण निर्गमती थोडासा बंदी ठेवतो आहे लोकांच्या पर्यटनाची, जेणेकरून कुठल्याही प्रकारची अशी घटना होणार नाही. कारण आम्ही आव्हान केल्यानंतर सुद्धा अजूनही असं दिसतंय की काही लोक तिथे जातात आणि ते धोकाची घंटी आहे. म्हणून ते आदेश पण काढतो आणि त्याची इम्प्लिमेंटेशनसाठी तिथे आमचे फॉरेस्टचे लोक, वाईल्ड लाईफचे लोक आणि तिथले महसूल विभागाचे लोक असणार. शेवटी सर्व लोकांना परत आमचा हाच आव्हान देतील की आपल्या जिल्ह्यामध्ये पाऊस खूप मोठ्या प्रमाणावर पडतो आणि प्रत्येक वर्षी आपण बघतो की काही तरी दुर्घटना जे नाही झाली पाहिजे तशी होतात. मागच्या वर्षी पण झाली होती, काही लहान मुली वाहून गेले होते. आता 2 दिवसापूर्वी झालेली आहे. तर शक्यतो पर्यटनाची ठिकाणी जिथे पाऊस जास्त पडतो किंवा धबधबे आहे किंवा नदीकाठच्या जवळच्या ठिकाणी तुम्ही जाणे टाळावा, जेणेकरून अशी कुठल्याही प्रकारची घटना आपल्या जिल्ह्यामध्ये याच्या पुढे होणार नाही.